अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एकादशात असणारे गुरुचं भ्रमण, येणाऱ्या या महिन्यातली शिवरात्र, त्याच्यातून येणारा शनी प्रदोषाचा व्रत आणि या महिन्यामध्ये होणाऱ्या 4 ग्रहांचं भ्रमण त्यांच्या राशीमध्ये षष्ठ स्थानात होत असल्यामुळं ते फळ कसे देतील, कन्या राशीला हा महिना कसा जाईल, हे मी आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रहो नमस्कार. नक्षत्र आणि ग्रह निर्देश या चॅनेलवरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आणि कन्या या राशीचे फेब्रुवारी 2026 चे भविष्य मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. कृपया सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा आणि आवडल्यास लाईक करावं आणि सबस्क्राईब पण करावं. तर मित्रहो, या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात कन्या ही राशी कशी असणार आहे, या राशीच्या लोकांना कशा पद्धतीचे फळ मिळणार आहेत आणि ते पूर्ण महिनाभर कसे असणार आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. अनेक प्रकारे मी आता म्हणल्याप्रमाणे कन्या या राशीमध्ये सध्या पंचम स्थानात सूर्य मंगळाची युती आहे. चिकित्सकपणा त्यांच्यामध्ये असतोच आणि मंगळासारखं सामर्थ्यवान असणारा ग्रह आणि सूर्यासारखा राजा त्या पंचम स्थानात जर आला तर त्या लोकांचं चिकित्सकपणा आणि वाढतो आणि ते योग्य व्यक्तीनं योग्य मार्गाने चिकित्सकपणा दाखवून अनेक मार्गातले अनेक अडथळे ते काढण्याचा प्रयत्न या काळात करत आहेत. तर त्याच सोबत शुक्र बुध पण त्याच ठिकाणी आहे आणि ते 4ही ग्रह शनी महाराजांच्या राशीत आहेत. शुक्र शनी महाराजांची मैत्री युती आहे आणि त्या ठिकाणी बुध शनीची सुद्धा मैत्री आहे, म्हणजे मित्रग्रह आहेत. या मित्रग्रहांचा तिघांचा समावेश आणि राजा असणारा रवी तिथं असल्यामुळं हे लोक सध्या शैक्षणिक क्षेत्रात चांगल्या पद्धतीनं यश मिळवतील. येणाऱ्या काळात जर 13 फेब्रुवारीच्या पूर्वी त्यांची कुठली मोठी परीक्षा असेल, ती परीक्षा चांगल्या पद्धतीनं त्यांची जाईल आणि त्या परीक्षेमध्ये किंवा येणाऱ्या अनेक स्पर्धांमध्ये त्यांना 13 ते 14 फेब्रुवारीपर्यंत अनेक लाभ होतील. चांगल्या पद्धतीने त्यांना यश मिळेल मित्र. आणि 13 तारखेच्या नंतर परत सूर्याचं संक्रमण षष्ठ स्थानात राहू सोबत होणार आहे, म्हणून त्या वेळेला त्यांचा आत्मविश्वास थोडासा कमी होईल आणि त्याच ठिकाणी ते 3 ग्रह म्हणजे शुक्र बुध सुद्धा त्याच ठिकाणी जात असल्यामुळं आरोग्याची काळजी त्यांना त्या काळामध्ये थोडीशी घ्यावी लागेल. आणि विशेष करून मग कन्या राशीमधील लोकांना गुरुचं भ्रमण सध्या वक्री आहे पण एकादश स्थानात आहे, म्हणून खूप चांगल्या लोकांचे सहकार्य त्यांना भेटतील आणि त्या लोकांच्या सहकार्यांमुळं त्यांना या येणाऱ्या काळामध्ये अनेक प्रकारचे कार्य त्यांना झालेले मिळतील. आहे म्हणजे प्रजापती ज्याला आपण म्हणतो किंवा अरुण म्हणतात, तर ते ग्रह भाग्यस्थानात आहेत, तर त्यांना बरेच वेळेला दूरच्या यात्रा करण्याचा योग त्यांच्या पत्रिकेमध्ये आहे. धार्मिक स्थळांच्या यात्रा घडतील किंवा जे लोक दूर राहत असतील त्यांना किमान 300 किलोमीटरच्या आतचा प्रवास त्यांना या महिन्यामध्ये होऊ शकतो. कन्या राशीसाठी हा महिना एकंदर दोन्ही दृष्टीने उत्तम आहे. एक तरी भाग्य आणि दुसरं सामर्थ्य, हे दोन्ही साध्य करणारा हा महिना. कारण हर्षलाची आणि मंगळाची ही या दोघांची युती एकादश योगात होत असल्यामुळं, म्हणजे 9व्या स्थानातला हर्षल आणि 5व्या स्थानातला मंगळ या दोघांची एकादश स्थानात युती होत आहे. आणि या युतीमुळं ही लोक शैक्षणिक क्षेत्रात किंवा रिसर्च क्षेत्रामध्ये, व्यापार क्षेत्रामध्ये, धार्मिक ठिकाणी जी लोक असतील, जी लोक लहान मोठे कीर्तनकार असतील किंवा धार्मिक क्षेत्रामध्ये लोक प्रगती करत असतील, त्या लोकांसाठी उत्तम ते उत्तम प्रगतीचा काळ या सध्या महिन्यामध्ये त्यांना जाणार आहे. महाशिवरात्रीचे व्रत याच महिन्यात येत आहे मित्रहो. 15 तारखेला महाशिवरात्र फेब्रुवारी असल्यामुळं रविवारी यांचं संक्रमण त्यावेळेला सूर्य संक्रमण होऊन परत ते सूर्य आरोग्याच्या म्हणजे षष्ठ स्थानात येईल आणि त्यामुळं आरोग्यकारक असणारा सूर्य षष्ठात गेल्यानंतर बऱ्याच वेळेला आरोग्याच्या थोड्या लहान मोठ्या अडचणी येतील. म्हणून या 13 तारखेच्या नंतर निरंतर 3 दिवस उत्तम असे पुण्यकाळक दिवस आहेत. 14 तारखेला प्रदोष, 15 तारखेची शिवरात्र आणि सोमवारची सोमवती अमावस्या, म्हणजे आपल्या या येणाऱ्या अडचणींसाठी शिवाना म्हणजे साक्षात शंकर भगवंतांना प्रार्थना करून येणाऱ्या अडचणीचं निवारण त्यांना मागावं, की तुम्हाला येणाऱ्या काळात त्या अडचणी दूर करते. मित्रहो, कन्या ही रास कालपुरुषाच्या षष्ठ स्थानात म्हणजे कालपुरुषाच्या पोटावरती पडलेली रास आहे. म्हणून या राशींना जे कॉन्स्टिपेशन म्हणतात, पोटाचे आजार म्हणतात किंवा पोट या संदर्भातलं अडचणी किंवा हे योग त्यांना येतात. तर कन्या राशीतल्या लोकांनी विशेष करून या येणाऱ्या म्हणजे 23 फेब्रुवारी पासून 1 मार्च पर्यंत आपल्या पचन संस्थेची काळजी घ्यावी. शक्यतोवर मृदू अन्न खावं, हलका अन्न खावं, पोटाला जड होईल असं अन्न खाऊ नये. कारण हा येणारा काळ त्यांना ऋतू बदलाचा सुद्धा असेल. कारण 18 तारखे दिवशी वसंत ऋतू प्रारंभ होत आहे आणि वसंत ऋतूमध्ये सूर्य गेल्यानंतर थोडी उन्हाची उष्णता चंचावेल आणि उष्णता जाणवेल. म्हणून कन्या राशीच्या लोकांनी या संदर्भात काळजी घ्यावी. मित्रहो, हा येणारा महिना तुमच्यासाठी संमिश्र फळ देणारा आहे. जे लोक व्यावसायिक आहेत, जे लोक अनेक प्रकारे रिसर्चमध्ये काम करतात, IT मध्ये काम करतात, इंजिनियर लोक जे आहेत, त्या लोकांना हा महिना अनेक प्रकारे यश देईल. कारण काय, तर या ठिकाणी त्यांच्या 5व्या स्थानातल्या युत्या. आणि जे लोक नोकरी क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांनी कृपा करून 12 तारखेच्या नंतर
येणाऱ्या सूर्यग्रहणाचे 5 ग्रहांची युती त्यांच्या षष्ठ स्थानात होत असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना बरेच वेळेला आपण केलेलं काम कार्य सिद्ध करण्यासाठी, दाखवून देण्यासाठी बरेच वेळेला प्रयत्न करावा लागेल. तर ते प्रयत्नरत राहावा आणि षष्ठ स्थानातील सारंगी ग्रहांचा आपल्यावरती कुठलाही कुयोग न व्हावा म्हणून निरंतर शिवाची भक्ती करा. आणि धन्यवाद. कृपया या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल आणि मी तुमच्यासाठी हे राशी भविष्य आणेन.